तर नमस्कार मित्रांनो, मी ओंकार पुन्हा स्वागत करतोय तुमचं भाऊच्या YouTube चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे बनव ओंकार ग्राफिक डिझाइन. या YouTube चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो नेहमीप्रमाणे. ओके, तुम्हाला thumbnailला समजलं असेल की आजचा व्हिडिओ कोणत्या टॉपिकला झालेला आहे. जास्त वेळ लावणार नाही भावना, डायरेक्ट आपल्या ट्युटोरियलवरती घेऊन येते भावना. ओके, आज आपण तुम्हाला शिकवणार आहे भावना, बेसिक टू ॲडव्हान्स पर्यंत फुल टू एडिटेबल व्हिडिओ कसे डिझाइन करायचे Filmora 9 मध्ये. ओके, सर्व Filmora 9 तुम्हाला बेसिक टू ॲडव्हान्स शिकायला भेटणार आहे. ओके, तर म्हणून तुम्हाला Filmora इथे बघू शकता दिसायचं तुम्हाला स्क्रीनवरती असा कॅनव्हास आहे. हा आहे Filmora 9चं व्हर्जन आहे, लक्षात ठेवा. ओके, तर जे Filmora जे 9 आहे तुम्हाला भेटून जाईल, लक्षात ठेवा. ओके, टेलिग्रामला. त्याच्यानंतर इथे दिसत असेल तुम्हाला, इथे 16.9 हा जो रेशिओ आहे, म्हणजे जो आपण जसं की तुम्ही YouTubeचा जो व्हिडिओ आता पाहत असाल तुम्हाला दिसत असेल, तो जो कॅनव्हास आहे तो 16.9 चा जो कॅनव्हास आहे, त्या कॅनव्हासमध्ये आपण काय केलेलं सिलेक्ट केलेलं आहे, लक्षात ठेवा. जे आपण वेडिंगचे तुम्हाला इथे दिसत असेल, बघू शकता इथे प्रोजेक्ट वगैरे लेफ्ट साईडला, राईट साईडला. आणि हा जो न्यू प्रोजेक्ट ह्याच्यावरती क्लिक करायचा. हा इंटरफेस आहे तो, लक्षात ठेवा. कधी पण जेव्हा तुम्ही Filmora 9 मी 9 बद्दल तुम्हाला माहिती देतोय, लक्षात ठेवा. ओके, त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप करून बघा. तुम्हाला जसं बघायचंय तसं बघा, पण जे काही सांगतोय ते लक्ष देऊन बघा. ओके, हे जे काय हा जो प्रोजेक्ट आहे त्याच्यावरती क्लिक करण्याआधी इथे बघू शकता रेशिओ आपल्याला सिलेक्ट करावा लागतो. हे झालं स्टार्टिंगचं पॅनल. जेव्हा तुम्ही कोणती पण डिझाइन करायची असेल तुम्हाला इथे यावं लागतं. जेव्हा तुम्ही ह्या Filmora जेव्हा इन्स्टॉल कराल, त्याच्यानंतर तुम्ही घ्याल, त्याच्यानंतर मग तुम्ही जे पुढे प्रोसेस कराल त्याच्यानंतरची ही गोष्ट आहे, लक्षात ठेवा. याच्यावरती क्लिक करायचं आणि सिंपल याच्यावरती क्लिक करायचं. क्लिक केल्याच्यानंतर एक मेसेज येईल, बघू शकता युअर कॉम्प्युटर इज अ स्कीम टू ऑफलाईन केस. ओके, कनेक्शन एरर. इथे काय करायचं, आपण ऑफलाईन काम करतोय तिथं ओके वरती क्लिक करायचं. ओके, त्याच्यानंतर हे जे आहे लक्षात ठेवा, हा जो कॅनव्हास, हा जो तुम्हाला आता इथे प्लसचा तुम्हाला दिसतोय. ओके, जो की मीडियाचा जो फाईल आहे, याच्यामध्ये काय करायचं आहे, जे आपले ऑब्जेक्ट असणार आहे, जसं पी-एन-जी असेल, ओव्हरले असतील, व्हिडिओ असतील, सॉन्ग वगैरे जे असेल, ते जो हा जो पॅनल आहे, या पॅनलमध्ये तुम्हाला दिसेल. या पॅनलची तुम्ही साईज कमी जास्त करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, हा एक बघू शकता हात तुम्हाला दिसत असेल, म्हणजे तो माऊस आहे, लक्षात ठेवा. तो माऊसला तुम्हाला काय करायचं, या लाईनवरती घेऊन जायचं आहे. तुम्ही याची इकडे थोडं राईटला किंवा लेफ्ट क्लिक, माऊसचा जो लेफ्ट क्लिक आहे, सिलेक्टचा बटन, त्याच्यावरती क्लिक करून तुम्ही कमी जास्त करू शकता तुमच्याप्रमाणे. म्हणजे जेवढं तुम्हाला, जर समजा तुम्हाला जास्त व्हिडिओ मोठा असेल, ओके, जास्त मटेरियल जर असेल, तर तुम्हाला जर पाहायचं असेल तर तुम्हाला थोडे इकडे कमी जास्त तुम्ही हा जो कॅनव्हास करू शकता. हे झालं कॅनव्हास बद्दल. ओके, त्याच्यानंतर इथे बघू शकता या Filmora 9 मध्ये काय काय ऑब्जेक्ट आहेत, जे मी तुम्हाला वेडिंगचे व्हिडिओ आपल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला माहित असेल. ओके, म्हणजे जसं की तुम्हाला सांगून देतो, जसे आपल्या चॅनलवरती जे वेडिंगचे वगैरे व्हिडिओ येतात ते याच्यामध्येच क्रिएट केलेले असतात Filmora 9. ओके, इथे वरती बघू शकता हा मेनू आहे. ओके, म्हणजे हा मेनू टूल, इथे मेनू वगैरे सर्व आहेत, ज्याच्यामध्ये जे जे ऑब्जेक्ट आहेत, जसं की एखाद्या घरामध्ये ओके कोणते कोणते दरवाजे आहेत, तसं सेम त्या फाईलमध्ये, एडिटमध्ये, टूलमध्ये, व्ह्यू, एक्सपोर्टने हेल्पमध्ये तुम्हाला नेट ऑन करून तुम्हाला पाहावं लागणार आहे. त्यासाठी ते आपल्याला करायचं नाही, जे करायचं ते तुम्हाला सांगतोय, पण लक्ष असू द्या. ओके, हा जो मीडिया पॅनल, मीडियाच्या बाजूला बघू शकता ऑडिओवरती जायचं. ऑडिओवरती गेल्याच्या नंतर इथे बघू शकता ऑल, युअर, म्हणजे जे काय असेल ते रॉक्स वगैरे असे बरेच सारे याच्यामध्ये आहेत. कशामध्ये, फिल्मोरामध्ये आहेत. हे आपल्याला घ्यायचं नाहीयेत. आपण वेडिंगचा जर व्हिडिओ बनवत असाल तर त्याच्यामध्ये जे सॉन्ग आपण वापरतो ते आपल्या पद्धतीने घ्यायचे, लक्षात ठेवा. म्हणजे मीडियममध्ये जाऊन ॲड करायचे. ऑडिओमध्ये तुम्हाला भेटणार नाही, फेव्हरेटमध्ये पण तुम्हाला भेटणार नाही. याच्यामध्ये ऑलरेडी आहेत, ते तुम्हाला डाउनलोड करावे लागतील. इथे बघू शकता डाउनलोडचा ऑप्शन दिलेला आहे, पण आपल्याला हे करायचं नाही, कारण आपण फक्त इथे जो आपल्याजवळ जो डाटा आहे तो आपण याच्यामध्ये इम्पोर्ट करून जी डिझाइन बनवतो ते ह्या मीडियममध्येच घ्यायचं आहे, लक्षात ठेवा. ओके, ऑडिओचं झालेलं आहे. त्याच्यानंतर आहे टायटल. राईटला बघू शकता टायटलचा जो इफेक्ट आहे, तो टायटलमध्ये तुम्ही काय करू शकता, जर तुम्हाला इथे टायपिंग वगैरे जर करायचं आहे, तुम्ही करू शकता. ओके, सर्व आहे इथे बघू शकता. प्लस इथे तुम्हाला दिसत असेल हा जो कॅनव्हास आहे, त्या कॅनव्हासवरती येऊन जाईल. ओके, त्याच्यानंतर पुढे जायचं. पुढे जायचं नंतर इथे बघू शकता पुढे आहे, त्याच्यामध्ये पण बरेच सारे आहेत. बघू शकता म्हणजे सबटायटल्स, एंड म्हणजे एंड स्क्रिप्ट वगैरे, जसं आपण इथे बघू शकता. जे तुम्हाला क्रिएटिव्ह जर व्हिडिओ बनवायचे असेल कशाचे, YouTubeचे. ओके, तर त्या YouTubeच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला माहित असेल, कमेंट करा, लाईक करा. ओके, लाईक युअर चॅनल वगैरे असं इथे लिहिलेलं आहे, बघू शकता. मी याच्यावरती डबल क्लिक करतो. हे बघा युअर टेक्स्ट हिअर, इथे बघू शकता असा ॲनिमेशन आलेलं आहे. मी हे वापरत नाही, कारण की जर हे वापरलं ना तर बरेच सारा व्हिडिओ जो मोठा, म्हणजे त्याची MB वगैरे वाढत जाते. प्लस त्याच्यामध्ये अजून ट्रान्झॅक्शन जे इफेक्ट आपण वापरतो, त्यामुळे व्हिडिओची म्हणजे लेंथ आहे ना ती खूप वाढते आणि
जास्त वेळ जातो एक्सपोर्टिंगला. जर तुमच्याजवळ रॅम असेल चांगली आणि त्याच्यामध्ये ग्राफिक कार्ड असणं गरजेचं आहे, लक्षात ठेवा. ओके. बॅकग्राऊंडला जर नॉईस येत असेल त्याला रिमूव्ह करून टाका, लक्षात ठेवा. माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या. त्याच्यानंतर इथे बघू शकता हे झालेलं आहे. हे बघू शकता. आता तुम्हाला सांगितलं सिंपल ह्याच्यावरती क्लिक करायचं. हे काय आहेत ऑलरेडी याच्यामध्ये आहे. त्याच्यामुळे हे पण मी आता हे टाकू शकतो युअर टायटल. इथे आपण काय करायचंय, याच्यावरती क्लिक करा. सिंपल इथे ऍड करूया. बघू शकता इथे ऍड करण्यासाठी याला काय करायचं, लेफ्ट क्लिक करून इथे आणायचं आणि याच्यावरती क्लिक करा. ओके. याच्यावरती डबल क्लिक. आता मी काय केलं तुम्हाला परत दाखवतो. ओके करूया. ओके. सिंपल मी याच्यावरती क्लिक करून इथे खाली घेऊन आलो. ओके. आल्याच्या नंतर ही जी लेअर पॅलेट आहे, तर एक लक्षात ठेवा हे लेअर पॅलेट मध्ये बघू शकता शेवटला सॉन्ग आहे, म्हणजे ऑडिओचं जे एक शेवटला लेअर आहे त्याच्यानंतर तुमची मीडियाची लेअर चालू होते. ओके. अशी वन बाय जेवढी तुम्ही ऍड कराल ते सर्व याच्यामध्ये होऊन जाईल. ओके. तुम्हाला पूर्ण सांगतोय बेसिक ते ऍडव्हान्स, जे मला माहित आहे ते मी तुम्हाला सांगतोय. ओके. लक्षात ठेवा. याच्यावरती डबल क्लिक करायचं आणि तुम्ही आता हे जे टेक्स्ट वगैरे आहे ते तुम्ही ऍड करू शकता. जे याच्यामध्ये फॉन्ट आहेत, जे फिल्मोरामध्ये ऑलरेडी फॉन्ट इन्स्टॉल आहेत, लक्षात ठेवा, तेच तुम्ही चेंज करू शकता. बाकी तुम्ही काहीच करू शकत नाही, लक्षात ठेवा. ओके. इथे आता युअर टायटल आहे, त्या युअर टायटल वरती क्लिक करतो. तिथं माझं नाव लिहितो. ओके. सिंपल बघू शकता ओंकार ग्राफिक्स दिसत असेल तुम्हाला. ओके. CS एक क्लिक झालेला आहे. दिसत असेल तुम्हाला. GFX टाकूया आपण. ओके. टाकलेलं आहे. टाकल्याच्या नंतर त्याला बघू शकता साईज वगैरे. आता तुम्हाला हे नाव मोठं झालेलं आहे. ओके. त्याला आपण काय करायचं, सिंपल इथे बघू शकता हा जो व्हिडिओचा जो कॅनव्हास आहे त्याच्यावरती यायचं. सिंपल कोपरा धरायचा आणि याला कमी करायचं. ओके. एकदम इझिली आहे. जसं जर तुम्ही मोबाईल जर असाल, तुम्ही जर जसं सांगू देत तुम्हाला मराठीमध्ये सांगतोय भाऊ सर्वांना, कारण की एकही व्हिडिओ नसेल युट्यूब वरती की फिल्मोरा पूर्ण डिटेल मध्ये कसं शिकायचं. ओके. जो आजचा व्हिडिओ मी तुम्हाला समजावतोय. व्हिडिओ खूप मोठा होईल पण तुम्हाला सर्व समजेल. त्याला जो इफेक्ट वगैरे असेल ना इथे बसतो ऍनिमेट, हा जो इफेक्ट त्याला बसलेला आहे तो पण तुम्ही चेंज वगैरे करू शकत नाही, लक्षात ठेवा. इथे क्लिक करायचं. इथे बघू शकता हे जे काय असणार आहे ऍनिमेटेड जे काही नाव असेल ते आहे, लक्षात ठेवा. ओके. बघू शकता आता प्ले करूया आपण. बघू शकता ओंकार ग्राफिक्स हे आलेलं आहे. याला आपण काय करणार आहे इथे घेऊन येऊया. ओके. इथे घेऊन आल्याच्या नंतर थोड्याला खाली करूया. ओके. खाली केलेलं आहे. बघू शकता प्ले दिसत असेल तुम्हाला. बघू शकता. ओके. थोड्याची आपण काय करणार आता, याची टेक्स्टची स्पेस आहे ती कमी जास्त वगैरे करू शकतो. प्लस त्याला अजून काय काय इफेक्ट आहेत, रोटेट वगैरे आहे, पोझिशन आहे, ऑपोजिट वगैरे आहे, ब्लेंडिंगचा वगैरे जे जे आहे ते याच्यामध्ये आहे. बोल्डचा पण इफेक्ट आहे. बघू शकता आता नाव थोडं बोल्ड झालेलं आहे. ओके. हे काय सर्व टेक्स्ट म्हणजे प्रिसेट आहेत. ॲनिमेशन बघू शकता. ॲनिमेशन इथे बघू शकता, म्हणजे राईपचं वगैरे बरेच सारे आहेत, पण आपल्याला हे गरज नाही आहे, तरी पण तुम्हाला हे सांगू देतो. ओके. हे झालं टेक्स्ट बद्दल. आता पुढे ट्रान्झॅक्शन सेम आहे. जो एकाला जो टेक्स्ट तुम्हाला आता मी समजावून सांगितला, सेम सिच्युएशन सर्वांना आहे. ओके. सेम थिअरी जी आहे ती सर्वांना सेम आहे. ट्रान्झॅक्शन आता पुढचा जो चौथा पार्ट आहे ट्रान्झॅक्शन. ओके. तर हे ट्रान्झॅक्शन आपल्याला खूप महत्वाचे आहेत, लक्षात ठेवा. टोटल 233 आहेत फिल्मोरा 9 मध्ये ट्रान्झॅक्शन. फिल्मोरा 10 मध्ये जास्त असू शकतात, फिल्मोरा 11 मध्ये पण जास्त असू शकतात, फिल्मोरा 12 13 मध्ये पण जास्त असू शकतात. पण आपल्या जवळ आहे 9 बद्दल आपण तुम्हाला माहिती सांगतोय. ओके. पूर्ण डिटेल मध्ये. ओके. तर ही जे काय असणार आहे हे जे ट्रान्झॅक्शन बघू शकता, हे ट्रान्झॅक्शन आता कोणते आहेत इथे सिंपल मी यांना फेवरेट करून ठेवलेलं आहे. जे मी वेडिंगच्या व्हिडिओ मध्ये वापरतो त्यांना मी हे फेवरेट करून ठेवले आहे, लक्षात ठेवा. इथे बघू शकता म्हणजे यांना हाईड आहे, म्हणजे जसं जसं की त्यांना म्हणजे त्याला मार्क करून ठेवलेलं आहे, म्हणजे जसं म्हणजे फेवरेटचं. ओके. त्याच्यानंतर इथे बघू शकता वार्प. खाली वार्प मध्ये इथे बघू शकता सिंपल हे वार्प मध्ये झूम इफेक्ट आहेत, लक्षात ठेवा. इथे बघू शकता प्रत्येकाची कॅटेगरी लावलेली आहे. 3D आहेत. ओके. स्वायपर, ब्लर आहे, वार्प आहे, लाईफस्टाईल, लायनर. ओके. इथे बघू शकता हे लायनरचे शेप आहेत, जसे शेप जे मी तुम्ही बघितले असेल व्हिडिओ मध्ये. तर वार्प मध्ये बघू शकता झूम इफेक्ट, जे मी झूम इफेक्ट वापरतो तुम्हाला इथे दिसत बघू शकता. ओके. सिंपल डबल क्लिक. ओके. त्याच्यानंतर पुढे सिंपल याच्यावरती जर तुम्हाला पाहायचं ना प्रिव्ह्यू बघायचं असेल ना तर याच्यावरती क्लिक करा आणि डबल क्लिक करायचं. डबल क्लिक याच्यानंतर तुम्हाला इथे प्रिव्ह्यू दिसून येईल म्हणजे कसं आहे. ओके. त्याच्यानंतर इथे काय करायचं आहे, थोड्या याच्यानंतर बघू शकता हे सर्व असे बरेच सारे ट्रान्झॅक्शन आहेत. आता तुम्हाला याच्या लायनर दाखवतो. ओके. हे लायनर वाले बघून घ्या. ओके. हे जे इफेक्ट आहेत ऑलरेडी आहेत, तुम्ही याच्यामध्ये काही चेंज करू शकत नाही. जे आहे ते आहे सर्व. इथे बघू शकता हे तुम्हाला दिसत असेल. ओके.
बरेच सारे जर तुम्ही इंस्टाग्रामला वगैरे वेडिंगचे व्हिडिओ जर पाहिले असेल, जास्त व्हिडिओ फिल्मोरा एडिटिंगवरच आहेत, लक्षात ठेवा. ओके. याच्यामध्ये बघू शकता स्लाइड शो मध्ये टोटल बघू शकता किती सारे आहेत. ब्रॉड आहे. ओके. याच्यावरती क्लिक करायचं बघू शकता. ओके. प्लस इथे अजून आहेत, याच्यावरती क्लिक करा बघू शकता. म्हणजे जसं की पेपर फोल्डिंगचा इफेक्ट आहे बघू शकता. याला तुम्ही अप्लाय केल्याच्या नंतर त्याची जी स्पीड आहे ती कमी जास्त करू शकतो. ओके, लक्षात ठेवा. आता इथे आपल्याला किती 2 सेकंदामध्ये तुम्हाला समजावून सांगतोय. म्हणजे टोटल इथे बघू शकता 2 सेकंदाचं ड्युरेशन आहे इथे बघू शकता. ओके. 1 2 झाले की संपली. म्हणजे 2 सेकंद हिची ड्युरेशन आहे, लक्षात ठेवा. हे आहेत सर्व शॅडो मध्ये टोटल. ओके. स्लाइड शो मध्ये लायनरचे इफेक्ट. ओके. प्लस इथे बघू शकता हे पण जास्त मी वेडिंगच्या व्हिडिओ मध्ये वापरत असतो. नसेल पाहिले तर जाऊन आपले व्हिडिओ वगैरे चेक करून घ्या. ओके. तुम्हाला दिसून येईल. हे झालंय ट्रान्झॅक्शन बद्दल. टोटल आहे ट्रान्झॅक्शन फिल्मोरा 9 मध्ये 233 जे मी व्हिडिओ मध्ये वापरतो. त्याच्यानंतर पुढचा पार्ट आहे इफेक्ट. इफेक्ट मध्ये जायचंय. एखाद्या पोर्शनला जर तुम्हाला इफेक्ट मारायचा असेल, जर समजा तुमच्या आता बॅकग्राऊंडला लेअर वगैरे असेल. ओके. तर इथे बघू शकता असा इफेक्ट दिसून येईल तुम्हाला बघू शकता. ओके. इथे फेवरेट पण आपण हे नाही यूज करत, वापरू शकतो असं काय नाही, की फक्त एवढंच की टाइम पाहिजे, लक्षात ठेवा. जास्त हे सर्व डाउनलोड वगैरे करावे लागतील बहुतेक नेट चालू करून. ओके. इंटरनेट कनेक्शन चालू करून तुम्हाला हे डाउनलोड करून घ्यावे लागतील. डाउनलोड केल्याच्या नंतर तुम्हाला हे सर्व असं डाउनलोड मध्ये दिसून येतील. इथे बघू शकता असे बरेच सारे आहेत. हे तुम्हाला वरती फक्त दिसणार आहे कधी बॅकग्राऊंड म्हणजे जो व्हिडिओ असेल त्याच्यावरती लेअर मध्ये दिसेल. हे झालेलं आहे. प्लस इथे बघू शकता इफेक्ट अलाइनमेंट्स मध्ये जायचं. अलाइनमेंट्स मध्ये इथे बघू शकता प्लेन आहे बघू शकता. ओके. एरोप्लेन बघू शकते. असे भरपूर सारे ह्याच्यामध्ये जे काय आहे ते बरेच सारे ट्रान्झॅक्शन अलाइनमेंट. इथं स्प्लिट स्क्रीन. स्प्लिट स्क्रीन म्हणजे तुम्हाला सांगू 2 स्क्रीन असतील. ओके. म्हणजे एकच जर व्हिडिओ असेल त्याला जर तुम्हाला 2 कट करायचं असेल ना, त्याच्यामध्ये आहे स्प्लिट स्क्रीन. ओके. त्याच्यामध्ये टोटल बघू शकता किती आहेत. एका व्हिडिओचे तुम्ही असे तुम्ही करू शकता. ओके. बघू शकता म्हणजे एकाच व्हिडिओमध्ये तुम्ही 4 5 असे क्लिप वेगवेगळ्या म्हणजे एकाच पोझिशनला तुम्ही लावू शकता. ओके. म्हणजे एकाच वेळी तुम्हाला ज्या 4 क्लिप असतील त्या तुम्हाला या स्प्लिट स्क्रीन मध्ये दिसून येतील. ओके. हे झालं. त्याच्यानंतर आता आपण परत मीडियावरती येणार आहे. मीडियावरती आल्याच्या नंतर आता याच्यामध्ये इम्पोर्ट कसं करायचं हा झाला पूर्ण तुम्हाला बेसिक म्हणजे सांगून म्हणजे वरून वरून जे जे आहे ते सांगितलेलं आहे. ओके. याला आता आपण काय करणार आहे, इथे बघू शकता इम्पोर्टचं बटन आहे. इथे इम्पोर्ट आणि रेकॉर्ड. रेकॉर्ड मध्ये जायचंय. रेकॉर्डला जर तुमच्या म्हणजे जर माईक वगैरे जर लावलं असेल तुम्ही व्हॉइस वगैरे रेकॉर्ड करू शकता, लक्षात ठेवा. पण आपल्याजवळ सिस्टम नाहीये तशी आपण. ओके. याला आपण काय करणार आहे, इम्पोर्ट वरती क्लिक करायचं. इम्पोर्ट वरती क्लिक केल्याच्या नंतर त्याची शॉर्टकट की आहे बघू शकता कंट्रोल प्लस आय दाबायचं आहे, लक्षात ठेवा. कंट्रोल प्लस आय दाबल्याच्या नंतर इम्पोर्ट मीडिया होईल. ओके. इम्पोर्ट मीडिया झाल्यानंतर इथे इम्पोर्ट मीडिया फाईल किंवा इम्पोर्ट अ मीडिया फोल्डर. ओके. जर तुम्हाला एखादा फोल्डर घ्यायचा असेल तुम्ही फोल्डर घेऊ शकता. फाईल म्हणजे फक्त सिंपल फोटो. इम्पोर्ट कॅमेरा म्हणजे फोन वगैरे जर असेल तर इम्पोर्ट इन्स्टंट कटर वगैरे टूल. ओके. डाउनलोड मीडिया वगैरे जे काही फेसबुक इंस्टाग्राम जे काही असेल ते कधी जेव्हा तुमचं इंटरनेट कनेक्शन ऑन असेल तेव्हा हे जे खालचे आहेत त्याच्यावरती आपल्याला जायचं नाही. सिंपल आपण काय करणार याच्यावरती सिंपल क्लिक करायचं. फक्त हा जो पोर्शन आहे त्याच्यावरती क्लिक करा. क्लिक केल्याच्यानंतर असा येईल पॅनल. आल्याच्यानंतर तुमच्याजवळ जे मटेरियल आहे ते तुम्हाला दिसून येईल टोटली. ओके. बघू शकता असं क्रिएट करायचं सिंपल. आता हे आपण काय करणार आहे सर्व सिलेक्ट करणार. ओके. फक्त त्यांना नावं तुम्ही जेव्हा जेव्हा नावं द्याल. ओके. एखाद्या पोर्शनला ती नावं तुम्ही लक्षात ठेवायची कोणती नाव कोणाला आहे. ओके. इथे बघू शकता याला आपण डिलीट करूया. ओके. हे झालेलं आहे मीडियामध्ये ऍड केलंय. इथे बघू शकता मीडियाचा जो पॅनल प्रोजेक्ट मीडिया त्याच्यामध्ये टोटल 13 आपण ऍड केलेले आहेत. फोल्डर पण म्हणजे 13 म्हणजे वेगवेगळे असे 13 आहेत, लक्षात ठेवा. इथे सर्व तुम्हाला त्याचं जे काय असेल ते व्हिडिओ जर घेतली तर तुम्हाला इथे व्हिडिओ मध्ये दिसून येईल. इथे बघू शकता 20 व्हिडिओ इथे बघू शकता आहेत टोटल 20. त्याच्यामध्ये बघू शकता हे जर तुम्हाला पाहिजे असेल तुम्ही घेऊ शकता. ओके. असं त्यांचं म्हणणं आहे पण आपल्याला घ्यायचे नाहीयेत. आपण ऑलरेडी ह्याच्यामध्ये आपण ऍड करणार आहे प्रोजेक्ट मीडिया. आपलं काम आहे प्रोजेक्ट वरती, लक्षात ठेवा. आपण न्यू प्रोजेक्ट बनवत आहे या हिशोबाने आपण काय करतोय डिझाईन यामध्ये
बनवतोय. जास्त मिनिटं नाही बनवणार, एकदम एक्सप्लेन म्हणजे पूर्ण तुम्हाला जे काय आहे ना, आपलं वेडिंगचे व्हिडिओ बनवण्यासाठी तेच सांगतोय, लक्षात ठेवा. म्हणजे जे यूज होणार आहे ते. ओके. हे झालं ऍड केलं. ऍड केल्याच्या नंतर अजून एक आपण काय करूया, ओव्हरले इफेक्ट ऍड करूया. इम्पोर्ट वरती क्लिक करायचं. आता तुम्हाला ह्याच्यावरती सिंपल एकदा जर समजा आता हे तुम्ही ऍड केलं ना, तर तुम्हाला ह्याच्यावरती क्लिक करून तुम्हाला काय क्लिक करायला ऑप्शन येणार नाही. ओके. तर मग राईट क्लिक करा. राईट क्लिक केल्यानंतर इम्पोर्ट येईल. इम्पोर्ट वरती क्लिक करायचं आणि जो ओव्हरले इफेक्ट असेल ना, तो ओव्हरले वरती क्लिक करायचं. इथे आता माझे जो ओव्हरले कुठे दाखवून देतो. ऑल डेस्कटॉप वरती जायचं. इथे बसूया. हे माझा फोल्डर आहे. ओके. याला एक आपण घेऊन येऊया. एक याला घेऊन येऊया. असे दोन 2 ते 3. ओके. ओके. 2 ते 3 आपण लेअर काय जे आहेत गोल्डन वाले ते घेऊन आलोय तुमच्यासाठी, म्हणजे एक्सप्लेन करण्यासाठी. ओके. त्याच्यानंतर हे झालेलं आहे. प्लस आता याच्यातला एक एक पार्ट ऍड कसं करायचा. ओके. सिंपल याला क्लिक करून इथे आणून एकच सिंगल क्लिक करा. नाहीतर तुम्ही सर्व एका याला पूर्ण सिलेक्ट करा आणि घेऊन याल, तर तसं नाही चालणार. फक्त एक 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 सिंगल घेऊन या. आल्याच्यानंतर त्याची अशी ड्युरेशन इथे बघू शकता, या एकदम कोपऱ्याला म्हणजे एंडला धरायचं आणि त्याची ड्युरेशन अशी लांब नेऊन ठेवायची, म्हणजे जेवढी आपली सॉन्ग वगैरे जे असेल. सॉन्ग पण सेम ऍड करायचं आहे. ओके. मी सॉन्ग ऍड करत नाही कारण की कॉपीराईटचा इश्यू येऊ शकतो आपल्या व्हिडिओला. ओके. त्यामुळे मी सॉन्गचा वापर करत नाहीये. ओके. त्याच्यानंतर पुढे हे झालेलं आहे बॅकग्राऊंड. हे असणार आहे बॅकग्राऊंड. त्या बॅकग्राऊंडच्या पाठी जो शेवटचा जो असणार आहे ना, त्याला असणार आहे सॉन्ग असणार आहे, लक्षात ठेवा. ओके. तुम्हाला दिसत असेल सॉन्ग, म्हणजे त्याच्यामध्ये ऑडिओचा जो काय लेअर असेल ते एकदम शेवटला आहे, लक्षात ठेवा. ओके. त्याच्यानंतर पुढे पुढे जाऊया आपण. हा, हे झाले. त्याच्यानंतर असणार आहे आपले गणपती बाप्पांचा जो काय असतो. ओके. तो स्टार्टिंगचा जो पेज. ओके. इम्पोर्ट वरती क्लिक करायचं. इम्पोर्ट वरती क्लिक केल्याच्यानंतर मी ऑलरेडी याच्यामध्ये ऍड केलेलं नाहीये, तुम्ही ऍड करून घ्या. ओके. तुमच्या असतील इथे बघू शकता गणपती बाप्पा. गणपती बाप्पांची जी आहे पेज ऍड करूया. ऍड केली. ऍड करा. इथे बघू शकता मी आता काय केलं, दोन्ही एकदाच ऍड केल्यामुळे काय झालेलं आहे, समोरासमोर ऍड झालेत. आपल्याला गणपती बाप्पा इथे पाहिजेत, म्हणजे एक स्टार्टिंगला. ओके. लेअर वरती हे झालेलं आहे स्टार्टिंग. आता यांना आपण काय करणार आहे, थोडं सिलेक्ट करून थोडं वरती घेऊन यायचं आणि याच्यावरती आपल्याला लावायचे ओव्हरले. ओके. तर आता ओव्हरलेचं जे काम आहे ना, आपलं सर्व काम आहे इथेच. मीडिया, ऑडिओ आणि ट्रान्झॅक्शन हे तीनच आपल्याला वेडिंगच्या व्हिडिओमध्ये मी तर जास्त वापरतो. बाकीचे कोणतेच ऑप्शन कामी येत नाही, लक्षात ठेवा. ओके. फिल्मोरामध्ये जर येत असतील तर तुम्ही बघून घ्या, तुम्हाला जर जमलं तर. ओके. ह्याच्यावरती आता आपल्याला काय करायचंय, हा नुसता प्लेन बॅकग्राऊंड आहे, म्हणजे त्याच्यामध्ये काहीच ओव्हरले नाही, काही लाईट वगैरे नाही. ओके. जर तुम्ही कायनमास्टरला वगैरे जर व्हिडिओ बनवले असेल तुम्हाला माहित असेल, पण जर तुम्हाला फिल्मोरामध्ये बनवायचे असतील त्यासाठी व्हिडिओ तुम्हाला बघावा लागेल. ओके. त्याच्यानंतर इथे बघता, जो एक कोणती पण व्हिडिओ असू दे, कोणती पण व्हिडिओ. ओके. मी काय म्हणते, कोणतीही ज्याच्यामध्ये गोल्डन सारखे किंवा काहीतरी आहे पार्ट, लक्षात ठेवा, ते इफेक्ट घेऊन यायचे. आल्याच्या नंतर याच्यामध्ये ऍड करायचे, जसं आपण बाकीचे ऍड केले. ऍड करायचे. याच्यावरती डबल क्लिक करायचं. कशावरती, हा जो जी लेअर आहे त्याच्यावरती डबल क्लिक करायचं. लक्षात ठेवा, त्याचा जो डबल क्लिक केल्याच्या नंतर त्याचा एक पॅनल ओपन होईल. ओके. कोणता, ज्या व्हिडिओवरती डबल क्लिक कराल त्याचा एक पॅनल ओपन होईल. तो पॅनल ओपन झाल्याच्या नंतर इथे बघता व्हिडिओ, ऑडिओ, कलर आणि मोशन. ओके. हे आहेत त्यांना एक मारणारे ट्रान्झॅक्शन. ओके. व्हिडिओ अजून संपलेला नाहीये, भरपूर आहे या व्हिडिओमध्ये. ओके. त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा. त्याच्यानंतर हे डबल क्लिक केलेलं आहे. डबल क्लिक केल्याच्या नंतर त्याला तुम्ही एक नंबरला आहे ट्रान्सफॉर्म, नंतर आहे ही आपली कंपोस्टिंग. ओके. नंतर आहे स्टॅबिलिटी, नंतर क्रोमा की, लेन्स करेक्शन, ड्रॉप शॅडो, ऑटो इनहॅन्स. ओके. असे हे जे काही इफेक्ट आहेत ते आपल्याला आता वापरायचे आहेत. ओके. तर जो एक नंबरचा ट्रान्सफॉर्मचा जो इफेक्ट आहे ना, त्याच्यामध्ये तुम्ही त्याला रोटेट करू शकता किंवा फ्लिप करू शकता, म्हणजे ओके, लेफ्ट राईट वगैरे करू शकता. ओके. किंवा जर तुमचं रोटेट वगैरे करत असेल 90 डिग्री 20 डिग्री वगैरे, जे तुम्ही याच्यामध्ये करू शकता. हे झालं ट्रान्सफॉर्म मध्ये. त्याला जो टिक आहे तो टिक काढून टाकायचा, मग त्याला कोणतीच अडचण येणार नाही, लक्षात ठेवा. दुसरा आहे कंपोस्टिंग. ओके. जो आपल्याला कामी येणार असतो प्रत्येक डिझाईन मध्ये, लक्षात ठेवा. ओके. जसं फोटोशॉप मध्ये ऑपेसिटी मायनस करून ओव्हरले इफेक्टचा आपण वापर करत असतो, सेम त्याच पद्धतीने फिल्मोर मध्ये ओव्हरलेचा इफेक्ट वापरण्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे, कंपोस्टिंग. त्या व्हिडिओवरती डबल क्लिक केल्याच्या नंतर
वरती 4 पॅनल ओपन होतील. त्याच्यामध्ये व्हिडिओमध्ये जाऊन कंपोस्टिक नावाचा तुम्हाला हा एक इफेक्ट दिसेल. ओके. त्याच्यामध्ये असे बरेच सारे इफेक्ट आहेत. लक्षात ठेवा. तुम्हाला इथे दिसणार नाहीत तरी पण सांगतोय. इथे बघू शकता लाईटन, डार्क. ओके. जे फोटोशॉपमध्ये ओव्हरलेचे इफेक्ट आहेत, लेअर पॅलेट आहे. सेम तीच लेअर पॅलेट इथे फिल्मोरामध्ये सुद्धा आहे. लक्षात ठेवा. बघू शकता कलर डंगल केलेला आहे. ओव्हरले मारूया. बघू शकता कसं क्रिएटिव्ह दिसते. ओके. त्याची तुम्ही म्हणजे जी काय 80 सेमी. ओके. म्हणजे 80 सेमी नाही म्हणू शकत. ऑपेसिटी 80. ओके. भाऊन आता काय होतं मला सांगून तुम्हाला. टोटली मी आता कंटिन्यू 20 मिनिटं बोलतोय त्यामुळे थोडा दम लागतो. लक्षात ठेवा. ओके. इथे बघू शकता सॉफ्ट लाईटचा इफेक्ट आपण दिलेला आहे. त्याची ऑपोजिट आपण 80 ठेवलेली आहे. 100 ठेवून बघू शकता कशी क्रिएटिव्हिटी आहे. 80 ठेवू पण तुम्हाला दिसत असेल. ओके. व्हिडिओमध्ये तुम्हाला पूर्ण बघायला भेटणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शिका. प्लस तुम्हाला फाईल सुद्धा भेटणार आहे. ओके. पूर्ण टोटली कसं इन्स्टॉल करायचं ते पण समजणार आहे. ओके. त्यासाठी व्हिडिओ असणार आहे. ओके. ओके करा. 80 वरती क्लिक करायची. ओके करायचं. ओके केल्याच्या नंतर प्ले करून बघा. तुम्हाला दिसून येईल बॅकग्राऊंड कसा क्रिएटिव्ह दिसतोय. ओके. हे झालेलं आहे त्याबद्दल. त्याच्यावरती डबल क्लिक करा. ऑडिओवरती क्लिक करायचं. जर त्याला ऑडिओ असेल त्याला इथे मायनस करायचं म्हणजे ऑडिओ मायनस करून टाकायचं. ओके. त्याच्यानंतर परत डबल क्लिक करून कलरवरती जायचं. जर तुम्हाला कलरमध्ये जर तुम्हाला खेळायचं असेल, कमी जास्त करायचं असेल, कॉन्ट्रास्ट बघू शकता तुम्ही. इथे बघू शकता कॉन्ट्रास्टला हाय केलेला आहे आणि सॅच्युरेशन आहे तिला पण हाय करायला लागेल आणि ब्राईटनेस थोडी कमी करायला लागेल. बघू शकता ब्राईटनेस कमी केल्यावरती थोडा इफेक्ट तुम्हाला दिसत असेल. ओके. त्याला काय करायचं ब्राईटनेसला वाढवूया, कॉन्ट्रास्टला कमी करूया, सॅच्युरेशनला पण तेवढीच थोडीशी वाढवूया मध्ये मीडियम. ओके. हे झालेलं आहे. त्याला ओके करा. ओके केल्याच्या नंतर पुढे जायचं आणि मोशनमध्ये जसं जसं सांगतो तुम्हाला इफेक्ट असतात. म्हणजे स्लाइडचे, पॉपअपचे. ओके. डाऊनचे म्हणजे असं स्लाइड डाऊन, पॉपअप वगैरे, झूम, नॉर्मल. ओके. जसे ते इफेक्ट असतात ना, जसे आपण काइन मास्टरमध्ये जर तुम्ही पाहिले असाल तेच इफेक्ट याच्यामध्ये आहेत. त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, त्या पोर्शनवरती क्लिक करायचं ज्याला तुम्हाला एकदम स्लाइड सारखे इफेक्ट मारायचे असेल ना, त्याच्यावरती डबल क्लिक करा. डबल क्लिक केल्याच्या नंतर इथे मोशन 4 वरती पॅलेट येईल. 4 पॅलेट मध्ये इथे तुम्हाला चौथा जो मोशन आहे त्याच्यावरती डबल क्लिक करायचं आणि इथे बघू शकता बरेच सारे आहेत. ओके. इथे अप डाऊन. पण ह्याला आपण काय करणार आहे, मोशन इफेक्ट प्रोव्हाइड नाही करायचा. मोशन इफेक्ट आपण कोणाला प्रोव्हाइड करतो, जी वरती असेल, कशावरती, जी वरती आपण गणपती बाप्पांचे जेव्हा जो आपला मॅटर असेल त्यांना काय करायचं डबल क्लिक करा. त्याच्यामध्ये आता काय होणार आहे, 3 पॅलेट ओपन होणार आहेत. इमेज, कलर आणि मोशन. इमेज मध्ये तुम्ही ते ट्रान्सफॉर्म म्हणजे रोटेट वगैरे करू शकता. कंपोस्टिंग म्हणजे ब्लेंडिंग सारखे तुम्हाला माहित असेल, ब्लेंडिंग सारखे टूल, ऑपेसिटी मायनस प्लस ओव्हरले म्हणजे ओव्हरले इफेक्ट वगैरे. क्रोमा की माहित असेल तुम्हाला. क्रोमा की म्हणजे जर एखादी लेअर जर तुम्हाला ग्रीन मध्ये असेल त्याला ग्रीन बॅकग्राऊंड काढून जो त्याच्यामध्ये जे मटेरियल असेल ते तुम्हाला फक्त दिसावं त्यासाठी कलर सॅच्युरेशन तुम्हाला माहित असेल, क्रोमा की. ओके. त्याच्यानंतर आहे लेन्स, कॅमेरा. हे तर आपल्याला वापरायचे नाही, जे आहे ते स्टार्टिंगचे 3 नंबर. त्याच्यानंतर कलरचं पण सांगितलं तुम्हाला. मोशन वरती जाऊन सांगतोय आता म्हणून की मोशन इफेक्ट कोणाला वापरायचे, जे तुम्हाला मॅटर व्हिडिओमध्ये तुम्हाला कस्टमरला दाखवायचं आहे. लक्षात ठेवा. ओके. जसं की आता गणपती बाप्पांचा तुम्हाला फोटो दिसतोय. ओके. तर तो गणपती बाप्पांचा फोटो हा प्लेन आहे. लक्षात ठेवा. मी आता प्ले करतो व्हिडिओ. ओके. प्ले करूया. प्ले केल्यानंतर इथे बघा तुम्हाला प्लेन दिसतंय. त्याला आता आपण थोडं ट्रान्झॅक्शन मारणार आहे. ओके. तर ट्रान्झॅक्शन मारण्यासाठी त्या गणपती बाप्पांच्या वरती क्लिक करायचं. कशामध्ये, लेअरमध्ये क्लिक केल्याच्या नंतर इथे बरेच सारे इफेक्ट आहेत. त्यापैकी कोणता तरी एक इफेक्ट डबल क्लिक करून बघा. डाऊन अप. ओके. त्याच्यानंतर अजून आहेत. ओके. बूम म्हणजे झूम सारखा इफेक्ट आहे. बघू शकता तुम्हाला दिसून येईल. अप्लाय केल्याच्या नंतर तुम्हाला इथे काय करायचं, ओके करावं लागेल. ओके. इथे बघू शकता व्हीम आहे म्हणजे 3 वेळा वरून डाऊन खाली होणार. ओके. असे आहेत. इथे मी डाऊन अप. ओके. तुम्हाला इथे दिसतील. हे बघा रोटेट, फ्लिपचा बटन आहे, फ्लिप. ओके. त्याच्यानंतर जर तुम्हाला ह्याला जर ट्रान्झिशन इफेक्ट नसेल मारायचा, नॉर्मल प्लेन ठेवायचं असेल तर इथे नो ॲनिमेशन वरती तुम्हाला डबल क्लिक करायला लागेल आणि ओके ओके करावं लागेल. त्यानंतरच तो इफेक्ट जो तुम्ही पहिला दिला असेल त्याला जो नो इफेक्ट म्हणून
प्रोव्हाइड म्हणजे बसून राहील. ओके, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पुढे सेम आता तसंच आहे जाधव आणि शिंदे. ओके, हे झालं सेम. सर्वांना जी लेअर तुम्हाला आता एक सांगितले सेम अप्लाय करायची. त्याच्यानंतर आहे ट्रान्झिशन. आता ट्रान्झिशन म्हणजे मुवमेंट सारखे जे ट्रान्झिशन वगैरे असतात जसं की बोल्ड सारखं. ओके, त्याच्यावरती सिंपल आहे लेअरवरती क्लिक करायचं, डबल क्लिक करायचं नाहीये. त्या क्लिक करायचं, क्लिक केल्याच्या नंतर इथे वरती आता जे ऑप्शन आहे जसं तुम्हाला सांगितलं स्टार्टिंगला. ओके, जे जाधव जसं सॉरी जाधव वगैरे नाही, म्हणजे बॅकग्राऊंडला जसं सांगितलं तुम्हाला मी ओव्हरले वगैरे. ओके, जे मीडिया ऑडिओ टायटल ट्रान्झिशन इफेक्ट्स वगैरे जे काय असेल ते आता ह्याच्यामध्ये आपल्याला प्रोव्हाइड करायचे. जे स्टार्टिंगला तुम्हाला जाधव आणि नाव जे दिसतंय त्या नावाला आपण थोडंसं म्हणजे प्लेन नाव आहे, त्याला काहीच इफेक्ट नाही, ट्रान्झिशन नाही, काहीच नाही. जसं गणपती बाप्पांना आता आपण इथे एक कोणता तरी आपण प्रोव्हाइड करूया डबल क्लिक करून. ओके, सेम तसंच औषधात जाधव यांना झालेलं आहे अप्लाय. ओके, सेम यांना पण आपण दोघांना झाल्याच्या नंतर तुम्हाला इथे बघू एक आयकन दिसून येईल की यांना ट्रान्झिशन बसलेलं आहे म्हणून. ओके, इथे एक आयकन येतं छोटस. ओके, गणपती बाप्पावरती क्लिक करूया, त्यानंतर इथे ट्रान्झिशन म्हणून आहे. इथे ट्रान्झिशन बघू शकता बरेच सारे, ज्याच्यामध्ये सांगितले मी 233 ट्रान्झिशन आहेत. किती? 233. त्यापैकी मी फेवरेट करून ठेवलेले आहेत. बघू शकता वॉर्प मध्ये आहे झूम इफेक्ट. बघू शकता असा झूम इफेक्ट असणार आहे. तो आपण काय करणार आहे, याला अप्लाय करण्यासाठी जे लेअर आहेत त्यांना अप्लाय करण्यासाठी तुम्हाला सिंपल त्या हा जो इफेक्ट ट्रान्झिशन आहे त्या ट्रान्झिशनला क्लिक करून आपले जे गणपती बाप्पा वगैरे आहेत त्यांच्यावरती आणून तुम्हाला सोडावं लागेल. लक्षात ठेवा. ओके, सिंपल ड्रॅग करायचं, क्लिक करायचं, ड्रॅग करायचं आणि याच्यावरती आणून सोडून द्यायचं आणि मग इथे अप्लाय होऊन जाईल. त्याची ड्युरेशन साठी तुम्हाला काय करावं लागेल, फक्त त्या जो तुम्ही आता ड्रॅग अँड ड्रॉप केलेला आहे त्याच्यावरती डबल क्लिक करा. त्याची ड्युरेशन इथे तुम्हाला दिसेल 2 सेकंद. ओके, टोटल 4 अंकी आकडे आहेत, लक्षात ठेवा. 1 तास, अर्धा मिनिट आणि सेकंद. ओके, बघू शकता ते 2 वरती तुम्ही 3 सेकंद करू शकता, त्याची ड्युरेशन वाढवू शकता. ओके, आता त्याची आपण प्ले करून बघूया व्हिडिओ. प्ले करून बघितल्याच्या नंतर तुम्हाला दिसून येईल. ओके, बघा. ओके, जो इफेक्ट आपण स्टार्टिंगला तुम्हाला सांगितलेत मी मोशन मध्ये जाऊन ते आहेत डाऊनचे इफेक्ट बसलेले आहेत. बघू शकता दोघांनाही. आपण थोडं हे काय करूया, हे जे आहे ना त्यांना पुढे घेऊया. ओके, म्हणजे एंडला, म्हणजे जर तुम्हाला दिसत नसेल तर आपण यांना एंडला मारून बघू. ओके, बघू शकता आता फ्लॉपअप झालेत. त्याच्यानंतर बघू शकता यांना जो इफेक्ट आहे तो बसलेला आहे. ओके, जसं की एकदम म्हणजे पुसट, जो की आउट एनिमेशन तुम्ही म्हणू शकता. ओके, सो आउट एनिमेशन आपण यांना आता प्रोव्हाइड केलेलं आहे. सेम त्यालाच याला क्लिक करून पुढे घ्यायचं, सेम तसं त्याला खाली घेऊन करू शकता. जर तुम्हाला सेम पाहिजे असेल सेम तसंच काय करायचं, ड्रॅग अँड ड्रॉप करायचं. लक्षात ठेवा कॉपी पेस्ट होणार नाहीये. सिंपल त्याला ड्रॅग अँड ड्रॉपच तुम्हाला करावं लागणार आहे. तसे प्रत्येक जेवढे तुम्ही लेअर ऍड कराल त्याच्यावरती तुम्हाला एक एक ट्रान्झिशन ऍड करावं लागेल. आता मी तुम्हाला हा एक कटिंग वाला आहे तुम्हाला दाखवून देतो, पिन व्हील वाला. ओके, याला क्लिक करूया, याला क्लिक करूया. ओके, त्याचं बघू शकता इथे बघू शकता अशी कटिंग होणार आहे. ओके, याच्यावरती आपण लेअर वरती क्लिक करूया आणि आपण प्ले करूया व्हिडिओ. व्हिडिओ प्ले केल्याच्या नंतर बघू शकता. ओके, कशी कट झालेला, कारण की आपण हा जो दोघांना इफेक्ट प्रोव्हाइड केलेला आहे. लक्षात ठेवा जे 2 लेअर आहेत ना, जाधव आणि शिंदे जे काय नाव असेल प्लस आपले गणपती बाप्पा, त्या दोघांना धरून मी काय केलेलं आहे, दोघांना एक ट्रान्झिशन इफेक्ट प्रोव्हाइड केलाय. बघू शकता तेव्हा तो असा दिसतोय. लक्षात ठेवा दिसत असेल तुम्हाला. हे झालेलं आहे ट्रान्झिशन. सेम ट्रान्झिशन आहेत असे सर्व यांना एक एक यूज करून बघायचे. जे की मी आता बघू शकता क्रिएटिव्ह साठी तुम्हाला जर पाहिजे असेल तर मी बघू शकता मी आता कोणता ट्रान्झिशन मारतो. बघू शकता नाव तुम्ही बघू शकता. ओके, एकदम कडक. ह्या जो आहे कलर डिस्टन्स, हा जो कलर डिस्टन्स नावाचा जो आहे ट्रान्झिशन तो मी याला प्रोव्हाइड केलेला आहे. ओके, हे झालेलं आहे सर्व. आता ट्रान्झिशन बद्दल इफेक्ट पण तसंच आहेत सेम. इफेक्ट मध्ये जाऊन सांगतो तुम्हाला, जर एखादी जर लाईट वगैरे जर असेल, जर तुम्हाला ब्ल्यू वगैरे करायचे असेल ते तुम्ही इफेक्ट मध्ये जाऊन करू शकता. ओके, त्याच्यानंतर आता पुढे खाली लेअर होते आपण कट करूया. आता लेअर वरती बघू शकता. आता सिंपल तुम्हाला याच्यावरती ऍड करायचं आहे. तुम्ही काय करणार, ही जी कात्री आहे तुम्हाला रेड कलरची दिसते. ओके, हिला काय करायचं, सिंपल याच्यामध्ये 1 सेकंदाचा गॅप ठेवून दुसरी लेअर याच्यामध्ये ऍड करायची. एक्झाम्पल साठी सांगते तुम्हाला. ओके, ऍड केल्याच्या नंतर सेम दुसरी त्याच्यावरती अजून कोणती तरी लेअर ऍड करायची, कारण की त्याच टायमिंगला आपल्याला ते सर्व दिसलं पाहिजे. लक्षात ठेवा
जसं की शुभविवाहाची जर PNG आली तर त्याच टायमिंगला त्यांचे फोटो प्लस त्यांची जी काही माहिती असेल ती आपल्याला दिसली पाहिजे. त्यासाठी सेम त्याच्यावरती घेऊन यायचं. ओके. त्याच्यानंतर पुढे भविष्यता घेऊन आलेले आपण हे झालेलं आहे शुभविवाह सोहळा. ओके. PNG. त्याच्यानंतर आता तिलाच ट्रान्झिशन इफेक्ट मारायचे. ते आता हे जे फोटो आहेत त्या फोटोवरती क्लिक करा, मोशन वरती क्लिक करायचं आणि याच्यामध्ये बरेच सारे मोशन आहेत ते तुम्ही ऍड करू शकता. मी आता नाही करणार कारण की ऑलरेडी आपण स्टार्टिंगला केलेलं आहे. तुम्ही यांना जर अप्लाय करायचं असेल तुम्ही करू शकता. ओके. त्याच्यानंतर तुम्हाला जर पाहिजे असेल तुम्हाला भेटून जाईल टेलिग्रामला भावनो. ओके. सर्व इन्स्टॉलेशन ऑल व्हिडिओ तुम्हाला त्या लिंक मध्येच भेटून जाणार आहे. ओके. त्याच्यानंतर आता काय करायचं यांना ट्रान्झिशन मारण्यासाठी सिंपल हाच ट्रान्झिशन आहे. बघू शकता मी जो मारत असतो दोघांनाही सेम सेट केलेला आहे. आता प्ले करूया व्हिडिओ. बघू शकता तुमच्या समोर कसा इफेक्ट दिसून येतो. ओके. हे झालेलं आहे प्लेन. जर तुम्हाला आता ह्याच्यावरती काय करणार आता ट्रान्झिशन. आता ह्याच्यावरती एक लेअर घेऊन यायची, एक लेअर आणायची, लेअर आणली तिला शेवटपर्यंत जेवढा आपला ऑब्जेक्ट असणार आहे प्रोजेक्ट असणार आहे इमेज वरती जायचं. इमेज वरती गेल्याच्या नंतर कंपोजिंग वरती जाऊन त्याची ऑपोजिट मायनस करायची. ही लेअर असणार आहे पण आपल्याला दिसणार नाही कारण की तिला आपण कट करणार आहे. लक्षात ठेवा. एक वरती सर्व ऍड झाल्याच्या नंतर काय सांगतोय लक्षात ठेवा. जेव्हा तुमचा व्हिडिओ जे काय मटेरियल असेल जे काय ऍड करायचं असेल ते ऍड केल्याच्या नंतर एकदम एंडिंगला जेव्हा तुम्ही एक्सपोर्टिंगला जाल तेव्हा एक कोणती तरी PNG घ्यायची, त्याची ऑपोजिट मायनस करायची आणि तिला या दोन पार्ट मध्ये कट करायची. जे तुम्हाला मी स्प्लिट सांगितलंय लक्षात ठेवा. स्प्लिट स्टार्टिंगला. ओके. तिला कट करायची सेम तसंच याच्यामध्ये आणि दुसऱ्या PNG मध्ये. ओके. आता समजा ही PNG. ओके. ही PNG येते आणि हिला थोडं पुढे घेऊ आपण. ओके. एवढी घेतली तर हिच्यामध्ये आपल्याला कट मारायचे. कोणाला कट मारायचे लक्षात ठेवा. जी वरती तुम्ही जिची ऑपोजिट मायनस कराल एकदम झिरो मध्ये तिला क्लिक करून एक कात्रीवरती क्लिक करायचं. ओके. लक्षात ठेवा. कात्रीवरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला त्याच्यामध्ये काय होईल कट दिसून येईल. लक्षात ठेवा. ओके. म्हणजे कट याच्यावरती क्लिक केल्यानंतर कट पडेल. आता मी क्लिक केलाय याच्या पुढे जातो आणि क्लिक करतो. कात्रीवरती क्लिक केलं बघू शकता तुमच्या समोर क्लिप पडलेलं आहे. आता ह्यांना जर कट पडलाय तो कट असणार आहे वेगवेगळे कट आहेत. लक्षात ठेवा. त्या कट वरती आपण आता ट्रान्झिशन मारणार आहे. लक्षात ठेवा. इथे मारणार आहे आपण वार्प मध्ये आहे झूम इफेक्ट. बघू शकता सिंपल ड्रॅग त्याच्यानंतर हा वार्प 7 नंबरचा त्या क्लिक आणि इथे दोघांच्या वरती आणून सोडून द्यायचा. कधी लक्षात ठेवा दोन तुकडेच्या मध्ये त्या ट्रान्झिशनला आणून सोडून द्यायचं. लक्षात ठेवा. मराठीमध्ये सांगतोय समजावून पूर्ण एकदम एक्सप्लेन मध्ये डिटेल मध्ये सांगतोय. ओके. ओके. जे तुम्ही भाषेमध्ये समजाल त्या भाषेमध्ये समजवतोय. त्याच्यानंतर पुढे वार्प म्हणजे हे सर्व वार्प मध्ये आहेत ते झूम इफेक्ट आहेत. लक्षात ठेवा. ओके. बघू शकता मी आता पुढे याच्यावरती चेंज करू. आता आपण प्ले करून बघू तुम्हाला दाखवतो जेणेकरून तुम्हाला समजेल. बघू शकता गणपती बाप्पांचं जे जसं स्टार्टिंगला सांगितलंय तसे आलेले आहेत. इथे बघू शकता झूम इफेक्ट बसलेला आहे टोटल. ओके. त्याच्यानंतर बघू शकता अजून एक झूम इफेक्ट आहे. बघू शकता. ओके. अजून असे टोटल आपण काय केलेले आहेत 3 झूम इफेक्ट याच्यावरती प्रोव्हाइड केले. बघू शकता. ओके. हे झालेले झूम इफेक्ट असे ट्रान्झॅक्शन यामध्ये ऍड करायचे. हे झालेले ट्रान्झॅक्शन ऍड करण्याबद्दल. ओके. आता येऊया परत मीडियामध्ये आल्याच्या नंतर हे लेअर पॅलेट आहे. या लेअर पॅलेटला तुम्ही लॉक वगैरे करून घ्या जेणेकरून जर तुम्हाला एखादी लेअर मुवमेंट करायची नसेल समजा मुवमेंट म्हणजे काही तिला चेंजेस वगैरे करायचे नसेल तर तुम्ही करू शकता. आता समजा तुमच्याजवळ एक व्हिडिओची स्क्रीन म्हणजे रेकॉर्डिंग वगैरे आहे. जर समजा तुम्हाला रेकॉर्डिंगचा व्हिडिओ याच्यामध्ये ऍड करायचा असेल या फिल्मोराच्या कॅनव्हास मध्ये. ओके. तर तुम्हाला काय करावं लागेल भाऊ मी तुम्हाला सांगतोय. तर तुम्हाला सांगून देतो जर तुम्हाला कट करायचं असेल त्या व्हिडिओला तर सिंपल याच्यावरती क्लिक करा त्या व्हिडिओला. समजा लक्षात ठेवा ही आता आहे मी एक PNG घेतले. तुमच्या या PNGच्या बदली एक व्हिडिओ असेल त्या व्हिडिओमध्ये बॉटम किंवा टॉपचा जर तुम्हाला पार्ट कट करायचा असेल तुम्हाला ऍडजस्टमेंट करून याच्यामध्ये ऍड करायचं असेल तर तुम्हाला काय करावं लागेल त्याच्यावरती क्लिक करा. सिंगल क्लिक करायचा डबल क्लिक नाही करायचं. सिंगल क्लिक केल्याच्या नंतर इथे बघू शकता लेअर पॅलेटच्या वरती इथे
ऍडजस्टमेंट आहे, इथे टाइमलाईन ड्युरेशन आहे. ओके, इथं ग्रीन स्क्रीन आहे. ओके, जे काय असेल ते इथे झूम इफेक्ट म्हणजे इथं क्रॉपचा बटन आहे, कात्री आणि त्याच्या बाजूला क्रॉप. आपल्याला जायचंय ह्या क्रॉप वरती क्लिक करायचंय. क्रॉप वरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला असा इंटरफेस येईल, जो तुमच्याजवळ व्हिडिओचा पार्ट असेल त्या व्हिडिओला तुम्हाला कट करायचंय, जो व्हिडिओ दिसला नाही पाहिजे. ओके, एक्स्ट्रा जर पार्ट असेल त्याला कट करायचं असेल तर तुम्हाला काय करावं लागेल, इथे रेशिओ आहे, त्या रेशिओवरती जायचं आणि इथे शेवटला कस्टम म्हणून रेशिओ आहे, लक्षात ठेवा. तर कस्टम म्हणून रेशिओ सिलेक्ट करायचा. केल्याच्या नंतर इथे तुम्हाला चॉईसला भेटेल, म्हणजे कटिंगसाठी तुम्हाला ऑप्शन देईल, बघू शकता. म्हणजे ऍडजस्टमेंट वगैरे तुम्ही करू शकता, तुम्हाला किती कट करायचा आहे व्हिडिओ. ओके, मला तर समजा मला ही जी लेअर आहे ती एवढी ठेवायची आहे. एवढी नको, आपण काय करूया, ही पूर्ण ठेवूया आणि जे वरची हळद आणि कुंकवाचं जे काही पीएनजी आहे तिला कट करूया. एवढं सिलेक्ट केलं आणि ओके करूया. ओके केल्याच्या नंतर इथे बघू शकता तो जो पार्ट असणार आहे तो काय झालेला आहे, कट झालेला आहे, तुम्हाला बघा दिसून येईल. सेम तशीच तुम्ही व्हिडिओचे वगैरे क्लिप रेकॉर्डिंग वगैरे जर असेल, तुम्हाला क्लिप करायचे असेल, तुम्ही तुमच्या चॉईस नुसार कस्टमाइज करू शकता. ओके, आणि याच्यामध्ये सेट करायचे. सेट करण्यासाठी इथे बसता क्लिक करायचं आणि इथे सेट करायचं आहे. ओके, हे झाले क्रॉप बद्दल टोटली. त्याच्यानंतर आता आपण काय करणार आहे, पुढे येऊया. हे झालेलं आहे क्रॉप बद्दल माहिती. सेम त्यालाच आता आपल्याला पूर्ण व्हिडिओ झालेला आहे. ओके, व्हिडिओ झाल्याच्या नंतर इथे बघू शकता, ह्याच्यासाठी तुम्हाला सांगतो. आता हे वरती जे तुम्हाला मेनू बार सांगितलाय मी, त्या मेनू बार मध्ये स्टार्टिंगला फाईल आहे, फाईल वरती क्लिक करायचं. हे बाकीचे आपल्याला काहीच, हे सर्व सेव्ह प्रोजेक्ट, कंट्रोल एस मारलं तर तुम्हाला माहित असेल फाईल सेव्ह होणार आहे. कंट्रोल एस मारून फाईल सेव्ह करून घ्यायची, कुठेही, लक्षात ठेवा. सेव्ह झाल्याच्या नंतर स्टार्टिंग एक सारखं जेव्हा तुम्ही काय काय चेंज कराल, काय काय तुम्ही ऍड कराल पीएनजी, त्याच्यानंतर लगेच कंट्रोल एस कंट्रोल एस कंट्रोल एस मारत चला. कारण की जर तुमची जर लाईट गेली, बॅकअप तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्हाला कंट्रोल एस मारून राहावं लागेल, लक्षात ठेवा. ओके, त्याच्यानंतर सेव्ह झाली प्रोजेक्ट फाईल. त्याच्यानंतर त्याची जी फाईल असणार आहे 4K मध्ये जर तुम्हाला करायची असेल, एकदम हाय क्वालिटी रेझोल्युशन, त्यासाठी काय ट्रिक आहे लक्षात ठेवा, सांगून देते तुम्हाला. ओके, फाईल मध्ये जायचं. फाईल मध्ये गेल्याच्या नंतर इथे बघू शकता, तुम्हाला दिसेल फाईल मध्ये गेल्याच्या नंतर इथे आहे, इथे प्रोजेक्ट सेटिंग खालून 3 नंबरचा ऑप्शन तुम्हाला दिसतोय. ओके, प्रेफरन्स, प्रोजेक्ट सेटिंग, डिलीट वगैरे, इथे सेव्ह प्रोजेक्ट वगैरे, इथे सर्व की वगैरे दिलेले आहेत, शॉर्टकट की. ओके, इम्पोर्ट मीडिया, मीडिया डाउनलोड मीडिया, रेकॉर्ड मीडिया. ओके, जे तुम्हाला मी सांगितलेलं आहे फाईल मध्ये इम्पोर्ट. ओके, तर इथे काय करायचं, तुम्हाला प्रोजेक्ट सेटिंग वरती क्लिक करायचं. प्रोजेक्ट सेटिंग वरती क्लिक केल्यानंतर एक विंडो ओपन होईल, त्याच्यामध्ये आपला रेशिओ जो तुम्हाला एकदम स्टार्टिंगला मी होम पेजला सांगितलेला आहे तो रेशिओ तुम्हाला इथे दिसेल. त्याच्या खाली तुम्हाला रेझोल्युशन दिसेल, ते तुम्हाला तिकडे दिसणार नाही कुठे होम पेजला, ते तुम्हाला इकडे दिसेल. ओके, एकदम जेव्हा तुम्ही फाईल मध्ये प्रोजेक्ट सेटिंग मध्ये जाल. ओके, प्रोजेक्ट सेटिंग बघू शकता, याच्यामध्ये जायचं. याच्यामध्ये गेल्याच्या नंतर तुमचा जो पीसी जर तुमची हाय क्वालिटी वगैरे जर असेल तर तुम्ही याच्यामध्ये 4K वगैरे, मी तर इथपर्यंत जाईन, लक्षात ठेवा 38402160 4K UHD. ओके, 4K अल्ट्रा HD मध्ये व्हिडिओ आपण सेव्ह करणार आहे, लक्षात ठेवा. त्याच्यामध्ये 3840 ही एवढे लक्षात ठेवा. जर तुम्हाला ह्याच्यामध्ये करायचं असेल, तुमचा मोबाईल सपोर्ट करणार नाही, लक्षात ठेवा. ओके, त्यासाठी तुम्ही काय करा, 4K मध्येच व्हिडिओ रेकॉर्डिंग करा, म्हणजे स्टार्ट करा, एक्सपोर्ट करा, जे काही असेल ते करा, पण 4K UHD मध्ये करा. फक्त एवढंच की त्याची जी आणि FPS फ्रेम रेट जे असतो तो 25 FPS असेल. ओके, त्याची जास्त ठेवू नका, कमी ठेवू नका. ओके करा. ओके केल्याच्या नंतर जो काय असेल तो प्रोजेक्ट त्याच्यामध्ये सेट होऊन जाईल. सेट झाल्याच्या नंतर इथे एक्सपोर्टचं बटन आहे, एक्सपोर्टचं बटन इथे बसवता, नेट वगैरे बंद करा, लक्षात ठेवा. ओके, ओके करा. ओके केल्याच्या नंतर एक्सपोर्टिंग चालू होईल. एक्सपोर्टिंग साठी तुम्हाला एक पॉपअप येईल, हा झाला एक्सपोर्टिंगचा पार्ट, लक्षात ठेवा. ओके, जो की एंडिंगला येणार आहे. एक्सपोर्टिंग मध्ये बघू शकता डिव्हाइस, युट्यूब. ओके, जे काय असेल ते असेल, पण आपल्याला इथे लोकल मध्ये काम करायचं आहे. लोकल मध्ये फॉर्मॅट आहे MP4. आपण व्हिडिओ एक्सपोर्टिंग करतो MP4 मध्ये, लक्षात ठेवा. इथे बघू शकता MP3 म्हणजे सॉन्ग झालं, लक्षात ठेवा. जर तुम्हाला व्हिडिओचं सॉन्ग मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर तुम्ही काय करायचं, एक व्हिडिओ घेऊन यायचा, इम्पोर्ट करायचा,
त्याच्यानंतर त्याला एक्सपोर्ट मारायचा MP3 कन्वर्टमध्ये. जेव्हा तुम्ही एक्सपोर्ट माराल तेव्हा इथे सिलेक्ट करायचा MP3, तेव्हा तो व्हिडिओ टू सॉन्ग कन्वर्ट होईल, लक्षात ठेवा. आणि आता आपल्याला एक व्हिडिओज क्रिएट करायचा आहे. त्यासाठी आपल्याला इथे MP4 वरती क्लिक करायचं. त्याच्यानंतर इथे नाव द्यायचं आहे आणि आपला जो फोल्डर असेल तो जो सिलेक्ट असेल, जो पीसी मध्ये जो फोल्डर ज्या जागेवरती तुमची व्हिडिओ सेव्ह होतो तो तुम्हाला इथे लोकेशन दिसेल. त्याच्यानंतर ते रेझोल्युशन जे आपण तुम्हाला मी आता सांगितलं प्रोजेक्ट सेटिंग मध्ये जाऊन ते इथे सेट करायचं. साईज तुम्हाला दाखवून देईल, ड्युरेशन दाखवून देईल आणि इथे तुमचा जो CPU जो असेल म्हणजे ग्राफिक कार्ड ते तुम्हाला इथे दिसेल. ओके, आणि एक्सपोर्ट मारून टाकायचं. हे झालेलं आहे पूर्ण आजच्या ट्युटोरियल मध्ये. फिल्मोरा बेसिक टू ऍडव्हान्स मध्ये पूर्ण डिटेल मध्ये माहिती मराठीमध्ये तुम्हाला मी प्रोव्हाइड केलेलं आहे. तर अशाच प्रकारच्या आकर्षक डिझाईनसाठी व नवीन प्रकारच्या बॅनर डिझाईनसाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा. बेल आयकॉनला ऑल वरती सेट करून ठेवा. चला भेटू भावांनो पुढल्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.